बोलताय तुम्ही? आता तुमचा मुलगा दमून मागून घरी आलाय, त्याला पाणी विचारायचं सोडून हे काय बोलताय? आता कुठे गेली आईची माया? तिनं मला काही वेळासाठी मागेच ठेवावी लागणार आहे आणि असंच बोलावं लागणार आहे याच्याशी. काय आहे, याला सतत खड्ड्यात घालणारा ह्या राणीच्या तालावर नाचायचंय ना, मग आता मीही असंच बोलणार. हो पण तुम्ही बाबा, तिला काही बोलू नका. आणि असंही मी ठरवलंय, बोलून नाही करून दाखवायचं. हे घे आई. आज मशीन रिपेअर करायचे 30,000 मिळाले. लिहून ठेव तुझ्या चार्टवर. जरा जपून कर, काय करशील ते. स्वतःची तब्येत सांभाळ, माझ्या तब्येतीची काळजी नंतर कर. आणि आधी फ्रेश हो. दमलायस, जेवण करूया. हेच असतं. सरांना कुठल्याही कामाची सवय नसताना सर केवढे कष्ट घेतात आबांच्या ऑपरेशनसाठी. आबा खरंच खूप नशिबान आहेत. त्यांना इंद्रजित सरांसारखा मुलगा मिळाला. असे कसे पैसे जमा झाले? नाही नाही, इतक्या फास्ट पैसे जमा होता कामा नये. पैसे जमा झाले तर त्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन होणार. नाही नाही, असं होता कामा नये उर्मिला, अजिबात असं होता कामा नये. विक्रांत अरे ऐक ना, तुला कळतंय का? अरे तो इंद्रा मशीन रिपेअरिंगचं काम करतोय, खूप साऱ्या मशीन रिपेअरिंग करतोय तो. आणि त्याच्यासमोर कुठलीही मशीन ठेवली ना, तो स्मार्टली रिपेअर करतोय त्या मशीन्स. आणि अरे विक्रांत, तुझ्याशी बोलतेय मी. बोल ऐकतोय. अरे आज तर त्यांनी घरी 20-30 हजार रुपये आणलेत. आणि असेच पैसे जमा करत राहिला ना तर त्याच्याकडे पैसे जमा होतील आणि त्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन पण होईल. उर्मिला, नुसत्या 20-30 हजाराने काही होणार नाहीये. त्याला ऑपरेशन करण्यासाठी पैसे आपल्याकडूनच घ्यावे लागतील.